नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपली शाळा सुरू झाली की आपल्या मनात वेगवेगळे विचार सुरू होतात. आता दप्तराचा भार किती असणार? किती विषयांचा अभ्यास? हा अभ्यास झाला की तो अभ्यास. त्रासून जायची वेळ येते. अशामध्ये आपले बालपण हरवून जाते की काय? असा प्रश्न आपल्याला पडतो. अशीच तुमच्यासारखी एक छोटीशी मुलगी आपल्या आईला मी कधीच नव्हते का लहान? असा प्रश्न विचारत आहे. ती काय म्हणतीये चला तर पाहूया. भार पेलवेना दप्तराचा काय सांगू व्यथा, त्रासलेल्या या जीवाची काय सांगू कथा. लाईफ झाले बिझी, कधी कधी वाटतं या छोट्याशा जीवाने कष्ट करावे तरी किती. सकाळी जावं क्लासला, दुपारी जावं शाळेला, संध्याकाळी जावं ग्राउंडला आणि मगच यावं घराला. या छोट्याशा जीवाचे किती ते हाल. गेलं बालपण हरवूनी आणि मग वाटलं मी कधीच नव्हते का लहान, मी कधीच नव्हते का लहान. मुलांनो, या कवितेतील मुलीला मी कधीच नव्हते का लहान, माझं बालपण हरवून जातंय की काय असं वाटत आहे. तुम्हालाही कधीतरी असं वाटत असेल. पण असं वाटून न घेता आपण जर आपल्या अभ्यासाचं योग्य नियोजन केलं तर आपल्याकडेही भरपूर वेळ मिळू शकतो. त्या वेळामध्ये आपण आपल्या आवडीची सगळी कामं करू शकतो. आपले छंद, आपली आवड सगळं काही जोपासू शकतो आणि आपलं बालपणही अजिबात हरवणार नाही. धन्यवाद.